नमस्कार, मी मृदुला वरसकर आणि माय मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आपल्या देशावर आणि खास करून महाराष्ट्रावरती करोनाचं खूप मोठं संकट कोसळलं आहे आणि त्याच्यातच भर म्हणून आपण वेगवेगळे मीडिया कव्हरेज, सेंट्रल आणि स्टेटमधला वाद किंवा इंटरनॅशनल मीडिया कव्हरेज ह्या सगळ्या गोष्टींनी आपल्याला इतकं कन्फ्यूज व्हायला होतं की भारतामध्ये नक्की चाललंय काय. तर आज आपल्याबरोबर आहेत श्री सुमित मेहता, जे मुंबईहून आपल्याशी जोडणार आहेत आणि आपल्याला भारतामधल्या या सगळ्या परिस्थितीबद्दल सांगणार आहेत. तर सुमित मेहता चार्टर्ड अकाउंटंट आहेत, इन्व्हेस्टमेंट बँकर आहेत आणि फायनान्शियल कॉलमिस्ट आहेत. सो वेलकम सुमित. थँक्यू मृदुला. आम्हाला डोंबिवली मुंबईहून जॉईन केल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. आता मला सांग की ऍक्च्युली मुंबईमध्ये कोविडची सिच्युएशन आज कशी आहे? मुंबईमध्ये कोविडची सिच्युएशन तर डिफिकल्ट आहे. आपल्याला कळालं एक तर इकडे डेथ रेट्स वाढले आहेत, तिकडे इन्फेक्शनचं रेट्स तर नंबर्स आता थोडेफार कमी झाले आहेत आणि आपल्याला डेली रिपोर्ट्स तर मिळतच आहेत ऑन न्यू इन्फेक्शन्स. पण जे संचारबंदी चालू आहे, विच इज अ गुड थिंग, एक चांगलं काम केलं आहे की संचारबंदी केली आहे, कर्फ्यू आहे, नाईट कर्फ्यू आहे, त्यामुळे इन्फेक्शन स्टॉप करू शकतो आपण. आणि तर त्यामुळे मला वाटतं की थोडंफार कंट्रोलमध्ये आलं आहे. आणि थोडं तर आपलं पण इनडिसिप्लिन होतं, सरकार सर्व काही करू शकत, पण आपलं पण इनडिसिप्लिन होतं. आपण बाहेर वावरायचो, मास्क घालायचं नाही, बाहेर खाणं पिणं हे सर्व काही. तर आपण पण हे इन्व्हाइट केलं आहे, आपण प्रिकॉशन्स नाही घेतले, त्यामुळे हे वाढलं आहे. तर आणि सिच्युएशन म्हणजे हॉस्पिटलमध्ये आता बेड्स नाही आहेत, तर ते हेल्थकेअर फॅसिलिटीज मध्ये जे कमी आहे, कमतरता आहे, ते आपल्याला आता दिसू लागली आहे परत दुसऱ्यांदा. आणि आता जे मीडियामध्ये आम्ही आता इकडनं बघत असतो बरेच चॅनल्स वगैरे, तर काही म्हणजे कधी कधी असं वाटतं की खूप एक्झॅजरेट करतायत किंवा खूप पॅनिक क्रिएट करतायत. तर मीडियाचा एक्झॅक्टली रोल याच्यामध्ये खूप एक असा कन्स्ट्रक्टिव्ह होऊ शकला असता. तर तुझं काय म्हणणं आहे? म्हणजे तू जेव्हा हे बघतोस की आता आम्हाला इकडे न्यूझीलंडमध्ये जाऊन एक्झॅक्ट आयडिया येत नाही, पण तुम्ही आता तिकडे आहात, तर तुम्हाला सगळ्यांना तुम्ही रोज त्याच्यातनं जाताय. मला खूपच वाईट वाटते मीडिया ज्याप्रमाणे रिपोर्टिंग करत आहे आणि त्याच्यात त्यांचं एक आयडिओलॉजिकल अलिजियन्स आणि एक हिट जॉब करण्याचं पूर्ण काम मीडिया करत आहे. जर आपण बघितलं डिटेलमध्ये बघितलं तर फर्स्ट वेव्ह जेव्हा चालू झालं होतं, आपण बघितलं की महाराष्ट्राच्या एका पक्षाच्या आणि सरकारच्या स्पोक्सपर्सननी काय बोललं होतं. महाराष्ट्रामध्ये केसेस होते, मुंबईमध्ये जितके केसेस होते, दुसऱ्या एका राज्यात, पूर्ण राज्यात तितके केसेस होते. आणि अरे तुम्ही ते दुसऱ्या राज्याकडे बघा. आणि कोणीही मीडियामध्ये विचारलं नाही की अरे जितके केस मुंबईमध्ये आहेत तितके तर पूर्ण राज्यामध्ये आहेत, ते दुसऱ्या राज्यामध्ये आहेत, तुम्ही काय बोलताय. मीडियाची जबाबदारी काय आहे की तुम्ही सत्य दाखवा आणि स्पष्ट सवाल विचारा. हे तर केलंच नाही हे गव्हर्नमेंटनी. आणि दुसरं की हे मीडियानी केलं नाही, दुसरं मीडिया हाईप करते. आणि जेव्हा त्यांना स्वतःचा जो पक्ष आहे, स्वतःची लोक आहेत, जे त्यांच्या आयडिओलॉजी आणि विचारधारा बरोबर ज्यांचं मेळ आहे, ते लोक जर चूक करत असतील, ते लोक काहीच नाही विचारणार त्या सरकारला. बघा महाराष्ट्रामध्ये इतके केसेस आहेत, ओके, आज बेड नाही मिळत, आज इकडे क्वारंटाईन मधून, एअरपोर्टमध्ये क्वारंटाईन मधून लोक पैसे देऊन निघत होते, पण मीडियाने विचारलं फक्त एक मिड डेनी स्टोरी, मुंबई मिरर किंवा मिड डेनी एक स्टोरी केली, पण कोणी मीडियाने याला हात नाही लावलं. सेम दिल्लीमध्ये बघा, तिकडे इतकं मिसमॅनेजमेंट झालं, ऑक्सिजन नाही आहे, तर कोणी विचारलं गव्हर्नमेंटला, म्हणजे दिल्ली सरकारला, की तुम्ही हे काय करतायत. नाही, म्हणजे चांगलं झालं तर स्टेट क्रेडिट घेणार, वाईट झालं तर मोदीजींवर ब्लेम करणार. करेक्ट. तर हे एक पूर्ण एक निगेटिव्ह दुष्प्रचार मीडियाने केला आहे. स्वतःचे लोक आहेत, स्वतःचे जे पक्ष आहेत, त्यांची सरकार जिथे पण असणार, त्यांचे सर्व मिस्टेक्स दाबून ठेवा, रिपोर्ट करू नका. केरला मॉडेल, इनिशियली केरला मॉडेल झालं, जेव्हा केरळमध्ये डेथ गुजरातपेक्षा जास्त झाले, गप्प बसले, एकदम काहीच नाही बोलायचं. भीलवारा मॉडेल राजस्थानमध्ये मेस झालं तर काय, गप्प बसायचं, आपण काहीच नाही बोलायचं, आपण मोदीकडे बघू. म्हणजे आमच्याकडे बरोबर चालत असेल किंवा चालतही नाही असेल, पण आम्ही जर पप्पू फिरवू शकलो तर आम्ही करू, आम्ही सांगू की मोदी बरोबर नाही करत, आम्ही बरोबर करतो. आणि जेव्हा लोकांना कळालं की हे तर हाईप आहे, हे तर हवा फिरवतायत, तेव्हा आपण गप्प बसून जाऊ आणि आपण मोदीला ब्लेम करू. असं हे पूर्ण गेम चाललंय. तुम्ही बघा, डेटा देतो, इलेक्शनमुळे
करोना वाढतोय. कुठल्या स्टेट्समध्ये आहे? बंगालमध्ये. हम्म, बंगालमध्ये 1,05,000 केसेस आहे, ऍक्टिव्ह केसेस आहेत. हम्म, दिल्लीमध्ये 1,00,000 केस आहे. हम्म, दिल्लीमध्ये कुठलं इलेक्शन आहे? बरोबर. दिल्लीमध्ये एकही इलेक्शन नाही. राजस्थानमध्ये किती cases महाराष्ट्रामध्ये आहेत? पण कुठे इलेक्शन होते? महाराष्ट्रामध्ये किती इलेक्शन आहे? महाराष्ट्रामध्ये तर आज 7.25 लाख केसेस आहेत. बरोबर. कुठलं इलेक्शन आहे? हम्म, छत्तीसगडमध्ये 1,18,000 केसेस आहेत. कुठलं इलेक्शन आहे? हम्म, राजस्थानमध्ये 1,63,000 केसेस आहेत. कुठलं इलेक्शन आहे? तर हे पूर्ण दुष्प्रचार करण्याचं असं. सेम इन केस ऑफ कुंभ. उत्तराखंडमध्ये आजच्या तारीखमध्ये 45,000 केसेस आहेत ऍक्टिव्ह. हम्म, 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 झारखंडमध्ये 51,000 केसेस आहेत. हम्म, झारखंडमध्ये कुठलं कुंभ झालं होतं? बरोबर. तर हे दुष्प्रचार करण्यासाठी हे पूर्ण गेम करतायत. हम्म, एका धर्माला अटॅक करणं, हम्म, एका फेथला अटॅक करणं, एका गव्हर्नमेंटला अटॅक करण्यासाठी ते लोक काहीही ट्विस्ट करतात. हम्म, हम्म, आणि हे पूर्ण ग्लोबल नेटवर्क आहे. हे बरोबर. फक्त इकडे नाही आहे की इंडियामध्ये बसले आहेत. भारतात आहेत. भारतच्या बाहेर तुम्ही बघा, आता ऑस्ट्रेलियामध्ये द ऑस्ट्रेलियन मध्ये एक आर्टिकल आलं होतं, व्हायरस मोदी लीड द व्हायरस ॲपोकॅलिप्स. हम्म, त्यावर HCI कॅनबेरानी पूर्ण रिबटल ऑफिशियली दिलं. हा, पण ते आर्टिकल ऑस्ट्रेलियामध्ये लिहिलं होतं नाही, ते द टाइम्स UK मध्ये होतं आणि तिकडून हे लोकांनी घेतलं सिंडिकेशन मध्ये आणि छापलं. बरोबर. तर आता तुम्ही बघा, हे पूर्ण टूल किट आहे जे काम करत आहे. हम्म, की इकडे आम्ही इंडियामध्ये लोक आहेत जे वामपंथी आहेत, लिबरल्स आहेत, जे लोक सेक्युलरिझमचं बोलणं करतायत, आणि त्यांचं पूर्ण ग्लोबल लेफ्ट बरोबर, जॉर्ज सोरोस आणि त्यासारख्या लोकांबरोबर त्यांचं पूर्ण नेटवर्क आहे. बरोबर. तर हे लोक इकडे एक आर्टिकल, कोणीतरी आहे स्मशानात बसले आहेत, आता एक बाई आहेत स्मशानात बसले आहेत आणि रोज फोटो काढतात तिकडून. आणि प्लास्टिकच्या बकेटवर कॅमेरा, लॅपटॉप ठेवून, प्लास्टिकच्या बकेटवर कॅमेरा ठेवून काम करतायत. आणि त्यांचे आर्टिकल वॉशिंग्टन पोस्टमध्ये आणि दुसऱ्या जागेवर येतात. दुसरे एक मॅडम आहेत, त्यांचं आर्टिकल दुसरे कुठे येतात आणि ते लोक चक्क खोटं बोलतायत. आणि का त्यांचं आर्टिकल जातं? कारण ते पूर्ण आयडिओलॉजिकल अलिजन्स आहे, समन्वय आहे याच्या सर्व वामपंथी लोकांबरोबरचा आपसमध्ये एक समन्वय आहे की तुम्ही तिकडून निगेटिव्ह आर्टिकल्स द्या, आम्ही इकडे छापू आणि इंडियाचं इमेज आम्ही खराब करू. हे त्यांचं पूर्ण अजेंडा आहे. इथे पण आम्ही इनफॅक्ट अशा प्रकारचं रिपोर्टिंग पाहिलंय इंडियाबद्दल, की इंडियाची एकदम हेल्थ सिस्टीम कोलॅप्स झाली आहे, एकदम म्हणजे एकदमच असं वाटतं की असं दाखवतात की सगळंच एकदम लोकांना, म्हणजे आय एम शुअर की डिफिकल्टीज आहेत, असं नाही की सगळं चांगलं आहे, पण ज्या पद्धतीने इकडे दाखवतायत किंवा इकडे जे फ्युनरल, जे डेड बॉडीज दाखवतायत, म्हणजे आणि हे मोस्टली सगळं कव्हरेज BBC वगैरे तिकडनंच घेतलं जातं. पण इथे पासून कळत नाही की एक्झॅक्टली ह्यांना इंडियाला असं प्रोजेक्ट करण्यामध्ये त्यांचा काय पॉइंट असेल. हे पूर्ण टूलकिट आहे. जर तुम्ही आता डेथचं प्रश्न विचारला, इंडियामध्ये पर मिलियन पॉप्युलेशन, 10 लाखांच्या पॉप्युलेशनवर किती लोकांचं डेथ आहे? 147. वर्ल्ड ॲव्हरेज 405 आहे. ओके. दुसऱ्या पूर्ण वर्ल्ड ॲव्हरेज. आणि जर अमेरिका घेतलं तर तिकडे 2000 पेक्षा जास्त लोक पर मिलियन डेथ झाली आहे. अमेरिकामध्ये आजच्या तारीखमध्ये 5.25 लाख पेक्षा जास्त लोक वारले आहेत. आणि त्याची पॉप्युलेशन किती आहे? 33 कोटी. आपली पॉप्युलेशन किती आहे? 140 कोटी. आपल्याकडे डेथ किती आहेत? सुमारे 2,02,000 डेथ. आणि आपण जर दुसरे सर्व टॉप डेथ्स वाले राष्ट्रांचं जर आपण ऍडिशन केलं, बरोबर, तर टोटल डेथ्स दुसरे सर्व देश ज्यांची पॉप्युलेशन मिळून 140 कोटी होते, तिकडे डेथ सुमारे 21,50,000 डेथ्स झाले आहेत. तर याला काय सांगणार? दुसरे 140 कोटींचे सर्व देश मिळून 21.5 लाख आणि आपल्याकडे 2 लाख. तर आपण मॅनेज चांगलं केलंय. पण आता हे काय आहे, आमचा तो बाळू आणि तुमचा तो कार्ट्या, तसं हे इंटरनॅशनल मीडियाचं पूर्ण गेम चालत आहे. की आम्ही अमेरिकामध्ये जेव्हा 5,000 लोक रोज वाढत होते तेव्हा काय, मी हे कमी नाही करत, ज्यांचं पण डेथ झालंय 2 लाख इंडियामध्ये की 21 लाख इंडियाच्या बाहेर, ते पण कोणाचे नातेवाईक होते, कोणाचे प्रियजन होते, कोणाचे मित्र होते, त्यांना पण दुःख झालंय, त्यांना पण तकलीफ झाली आहे, आपल्याला पण इकडे दुःख आणि तकलीफ झाली आहे. आपण असं नाहीये की आपलं, पण आपण जेव्हा बघतो एक परिप्रेक्ष्य
राईट अँगलने बघितलं पाहिजे, ह्याच वस्तूला एक राईट अँगलने, राईट पर्स्पेक्टिव्हनी बघितलं पाहिजे की काय आहे, तुम्ही दुष्प्रचार का करतायत, की म्हणजे काय इंडियन सिस्टम कॉलॅप्स झाली आहे, कसली कॉलॅप्स झाली इंडियामध्ये फ्रॉम इंडिपेंडन्स ते आजपर्यंत. कोरोना सुरू झाला तेव्हापर्यंत आपल्याकडे इंडियामध्ये फक्त 48,000 व्हेंटिलेटर्स होते. पीएम केअर्स फंड मधून आपण 50,000 व्हेंटिलेटर्स घेतले आहेत आणि छत्तीसगड सारख्या राज्यात 60 व्हेंटिलेटर्स यूज पण नाही झाले, अनपॅक करून त्याच्यावर कपडा ठेवून यूज पण नव्हतं करत. हे काय बोलायचं? आपण जितकं 70 वर्षात केलं त्यापेक्षा जास्त आपण 2 वर्षात केलं. पण हे कोणी मीडियामध्ये दाखवणार नाही, कारण हे दाखवलं तर आपलं नॉन परफॉर्मन्स फॉर 70 इयर्स दिसणार आणि मोदीजींचा परफॉर्मन्स 2 वर्षाचं 1 वर्षाचं दिसणार. तर ते यांच्यात एक जे द्वेष आहे, एक जे जेलसी आहे, त्यामुळे ते लोक दाखवत नाही आहे. दुसरं मी सांगतो, ऑक्सिजनचं खूपच मोठं कॉन्ट्रोवर्सी झालंय आणि मी तुम्हाला डेट्स देतो, एक्झॅक्ट डेट्स देतो. 7 एप्रिल 2020 7 एप्रिल सेंट्रल गव्हर्नमेंटनी स्टेट्सला ऍडवायझरी दिली होती की सर्व इंडस्ट्रियल ऑक्सिजन प्लांट्सला सांगा की त्यांचे इंडस्ट्रियल ऑक्सिजन प्लांटला तुम्ही सर्क्युलर इश्यू करा. स्टेट गव्हर्नमेंटने सर्क्युलर इश्यू केलं पाहिजे की सर्व इंडस्ट्रियल ऑक्सिजन प्लांट्स कॅन स्टार्ट मॅन्युफॅक्चरिंग मेडिकल ऑक्सिजन. 1 वर्ष झालं, कुठल्या स्टेटने केला? कोणीच नाही केला. आणि आपल्याला इकडे एक वस्तू आपल्याला माहित असली पाहिजे की इंडिया इज अ फेडरल स्ट्रक्चर. आपल्याकडे एक युनियन लिस्ट आहे, एक कॉन्करंट लिस्ट आहे, एक स्टेट लिस्ट आहे. डिफेन्स आणि ते सारखे सर्व सब्जेक्ट स्टेट युनियन लिस्ट मध्ये आहे. पोस्ट इज युनियन लिस्ट. आणि हेल्थ केअर, हेल्थ, सॅनिटेशन, हॉस्पिटल्स, डिस्पेन्सरीज हे स्टेट सब्जेक्ट आहे, स्टेटच्या हातात आहे. सेंटर तुम्हाला पैसे देऊ शकते, सेंटर तुम्हाला सपोर्ट देऊ शकते, सेंटर तुम्हाला ऍडवायझरी देऊ शकते, तुम्हाला जाणकारी देऊ शकते, पण काम तर तुम्हालाच करावं लागेल. आणि हे मॅक्झिमम स्टेट्सनी नाही केलंय. बीजेपी असो, नॉन बीजेपी असो, आज गुजरातमध्ये पण सिच्युएशन वाईट आहे, असं नाहीये की चांगली सिच्युएशन आहे. तर तिकडे पण नॉन परफॉर्मन्स तर आहेच. महाराष्ट्रामध्ये असे आहे, गुजरातमध्ये आहे, केरळमध्ये पण किती डेथ्स आहेत. आणि हे मिसमॅनेजमेंट झालं आहे आणि मीडिया पण नाही दाखवत की कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मीडियाची जबाबदारी ऍज अ रिस्पॉन्सिबल मीडिया आहे की त्यांनी सांगितलं पाहिजे की याच्यात रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे, स्टेटची आहे की सेंटरची आहे. पण स्टेट आपले असले तर आपण गप्पा बसायचा आणि सेंटरला हे कर. सेंटर कॅनॉट इंटरव्हीन इन द स्टेट्स, कारण हे स्टेट सब्जेक्ट आहे आणि आपलं फेडरल स्ट्रक्चर आहे. हे तर कोणी बोलतच नाही आहे. बरोबर. आता ऑक्सिजनसाठी दुसरं होतं आणि हे का लोक विचारतील की का हे, तर सेंटर डायरेक्टली स्टेटमध्ये जे ऑक्सिजन प्लांट मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्याला नाही सांगू शकत. त्यांनी स्टेटला रिक्वेस्ट करावं लागेल, स्टेट्सनी नोटिफिकेशन इश्यू करावं लागेल, का तर सर्क्युलर इश्यू करावं लागेल. तर आणि नंतर त्यांनी सांगितलं सेंटरनी की आम्ही तुम्हाला पीएम केअर्स मधून 10 प्लांट्स महाराष्ट्रासाठी अलोकेट केले होते. पण महाराष्ट्राने काय केलं? काहीच नाही. आता DRDO 3 महिन्यात 500 प्लांट टाकत आहे. 3 महिन्यात 500 प्लांट म्हणजे 90 दिवसात 500 प्लांट जर टाकू शकते, तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटला जानेवारीमध्ये इन्स्ट्रक्शन्स दिले होते यावर्षी की तुम्ही ऑक्सिजन प्लांट टाका, पैसे आम्ही देऊ. 10 ऑक्सिजन प्लांटसाठी पैसेही अलोकेट केले होते. म्हणजे पूर्ण मटेरियल आणि ते सर्व इन्स्टॉलेशन पण सेंट्रल गव्हर्नमेंट करून देणार होती. तुम्ही फक्त साईट आयडेंटिफाय करा, क्लिअरन्स द्या, क्लिअरन्स करा, परमिशन द्या आणि आम्हाला सांगा की इकडे टाकायचं प्लांट आणि आम्ही टाकू. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काय केलं? काहीच नाही. दिल्ली गव्हर्नमेंटने काय केलं? फक्त एकच प्लांट. आणि हे आम्हाला कधी कळालं? आपल्याला जेव्हा हायकोर्टमध्ये हे स्टेटमेंट गेलं आणि दिल्ली हायकोर्टने जेव्हा फटकार मारला दिल्ली गव्हर्नमेंटला, तेव्हा आपल्याला कळालं हे कोणाची जबाबदारी आहे? मीडियाची आहे. पण मीडियाने काहीच नाही केलं. आणि कदाचित मीडियाने जर त्यावेळेला हे सगळे त्यांचे शॉर्टकमिंग जर एक्सपोज केले असते तर कदाचित गव्हर्नमेंट पण थोडी अलर्ट झाली असती, त्यांनी पण त्यांचा परफॉर्मन्स थोडा इम्प्रूव्ह झाला असता. पण प्रत्येक वेळेला त्यांनी कव्हर अपच केला. ऍड्स पाहिजे होते मीडियाला, ऍड्स पाहिजे होते. आता हर 10 मिनिटात ऍड येते, त्यांना पैसे पाहिजे होते, प्लस आयडिओलॉजिकल अलिजन्स होता. बरोबर. पैसे घ्या आणि गप्प बसा. पण याच्यामध्ये थोडंसं मोदींवरती पण टीका अशी होते की कोविड चालू झालं आणि त्यांनी वेस्ट बेंगॉलमध्ये त्यांचं कॅम्पेनिंग चालू होतं, तर ते केवढे इनसेन्सिटिव्ह आहेत वगैरे अशा टाईपची पण खूप क्रिटिसिझम झालं मोदींवर.
हे एक व्हॅलिड पॉइंट आहे, पण लोक विसरतायत. हे व्हॅलिड पॉइंट आहे. मी सांगतो की ही टीका झाली पण पाहिजे, पण ही बरोबर. टीका बिहार इलेक्शन मध्ये नाही झाली. बिहार इलेक्शनच्या वेळेस बीजेपीनी व्हर्च्युअल रॅली घेतली होती आणि सर्व विरोधी पक्षांनी इलेक्शन कमिशनला कंप्लेंट केला की आमची हे व्हर्च्युअल कॅम्पेन केली नाही पाहिजे आणि आम्हाला फिजिकल कॅम्पेन करायची आहे. अच्छा. आणि तेव्हा इलेक्शन कमिशननी अलाव केलं. ओके. तर हे परत म्हणजे आता बेंगॉलमध्ये ते लोक हारत आहेत तर त्यांना कोरोना दिसतोय. पण बिहारमध्ये तरी सुद्धा कोरोना मला नाही दिसत. वाटतं ममता बॅनर्जींनी काही त्यांच्या घेतल्याच होत्या ना, म्हणजे मला वाटतं मोदींनी जरी कॅन्सल केला तरी आय थिंक लास्ट फेज मध्ये काहीतरी ममता बॅनर्जींनी त्यांचं कॅम्पेनिंग चालूच ठेवलेलं. Exactly. त्याच्याबद्दल अगेन कोणी बोलत नाहीये. नाही, पण ममता बॅनर्जीच्या रॅलीमध्ये 5 लाख लोक आली तरी तिकडे कोरोना नाही पसरत, पण मोदीजींच्या रॅलीमध्ये कोरोना पसरतो. कोणी दुसऱ्या धर्माच्या संध्याकाळच्या पूजेत कोरोना नाही पसरत, पण कुंभमेळ्यात मध्ये कोरोना पसरतो. तर हे सिलेक्टिव्ह बायस आहे मीडियाचं. प्रसार माध्यम आणि वृत्तपत्र हे बघून कसं नरेटिव्ह सेट करायचं, कसं लोकांना इन्फ्लुएन्स करायचं हे पूर्ण काम करते आहे. बरोबर. आता मेन आपण जरा परत सामान्य आपल्यासारख्या लोकांकडे येऊया. ह्या सगळ्या मारामारीमध्ये सेंटर आणि स्टेटच्या वगैरे ऑर्डिनरी लोकांचे खूप हाल होत आहेत. तर ह्याच्यामध्ये कसं काय ह्याच्यातनं बाहेर येऊ शकतो? आता वॅक्सिनेशनचा एक दुसरा म्हणजे एक अल्टरनेटिव्ह आहे की प्रिव्हेन्शनसाठी, पण आता वॅक्सिन्स पण एवढ्या आपली जी लोकसंख्या आहे तेवढ्या बनवणं पण एवढ्या लवकर शक्य नाहीये. कसं काय हे चॅलेंज पुढे टॅकल करता येईल? हे चॅलेंजिंग सिच्युएशन आहे, नो डाऊट. आज 140 कोटीचा देश आहे. जर आपल्याला सर्वांना 2-2 डोसेस द्यावे लागणार तर 280 कोटी वॅक्सिन्सचे डोसेस मॅन्युफॅक्चर करायचे आहेत. इट इज नॉट अ इझी टास्क. मॅनेजमेंटमध्ये आम्ही इन्व्हेस्टमेंट बँकर्स जेव्हा डिस्कशन करतो फ्रॉम अ फायनान्शियल अँगल कोरोनाच्या विषयी, तर आम्ही सांगतो दिस इज अ ब्लॅक स्वॉन इव्हेंट. 100 वर्षात एकदा एक अशी दुर्घटना येते जे आपल्याला याची प्लॅनिंगच नसते. वी कॅनॉट प्लॅन अबाउट दिस. आणि इट इज नॉट पॉसिबल की 280 कोटी किंवा 140 कोटीचं कॅपॅसिटी आपण रातोरात उभी करू शकू. आपल्याला पैसे लागतात. पैसे इतके कुठून येणार? प्लस ते कॅपॅसिटी टाकली नंतर ते कॅपॅसिटीमध्ये काय करू? जर पूर्ण देशाला एकदा वॅक्सिनेट करून टाकलं नंतर ती कॅपॅसिटी कुठे जाणार? इतके पैसे जे लागतात ते कुठून आणणार? लोक हे, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो म्हणजे जे लोकांना थोडंफार आयडिया येणार, कंपॅरिझन करू शकणार. ते आपल्याला घरात आपण भांडे ठेवतो. 3-4 लोक 5 लोक असतील घरात तर आपण भांडे, रेग्युलर जे भांडे असतात ते 10, 12, 15 लोक आली तर आपण जेवण बनवू शकू. पण अचानक 50-60 लोक आली आपल्या घरी तर काय आपण इतकं मोठे भांडे ठेवतो? नाही ठेवत. तसंच मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आपण इतकं मोठी कॅपॅसिटी कोणीच नाही ठेवत. त्यांची कॅपॅसिटी, त्यांचं प्लॅनिंग असते की 10 वर्षात माझी कॅपॅसिटी किती युटिलाइज होणार, किती डिमांड असणार. त्या कॅल्क्युलेशन वर त्या लोक पूर्ण कॅपॅसिटी सेटअप करतात, डिसिजन घेतात की किती कॅपॅसिटी, बिझनेस प्लॅन असतो त्याच्यासाठी. हे तर कोणीच आज विचारत नाही करत की सर्वांना कुठले स्टेट्स आहे अँटेगॉनिस्टिक आहे, कारण ते लोक सेंटरमध्ये विरोध पक्षात आहेत, पॉवरमध्ये नाही आहे, तर ते लोक आम्हाला तर सर्व वॅक्सिन आताच पाहिजे. तर कसं पॉसिबल आहे? तुम्ही फेजमध्ये करा. वॅक्सिन कॅनॉट बी मॅन्युफॅक्चर्ड ओव्हरनाईट. टाइम लागतो आणि नंतर ते कॅपॅसिटी कुठे युज करणार? हे विचार केलं पाहिजे पॉलिटिशियन्सनी. पण थोडं रिस्पॉन्सिबल असलं पाहिजे पॉलिटिशियन्स. पण 18 वर्षाच्या वरच्या लोकांसाठी पण त्यांनी चालू केलं, पण ते परत तोच प्रश्न येतो ना की एवढे वॅक्सिन्सच नाही आहेत, म्हणजे एवढे नंबर ऑफ वॅक्सिन्सच नाही आहेत. तर जे इनिशियल जो अप्रोच होता की पहिल्या 65 मग ज्यांना ते कोमॉर्बिडिटी आहे त्यांच्यासाठी, मग 45च्या वरती, आय थिंक दॅट वॉज अ राईट अप्रोच, राईट? पण मला वाटतं सगळ्या स्टेट्सनी थोडंसं सेंटरला पण प्रेशर केलं की नाही सगळ्यांनाच द्या. म्हणजे हे चांगलं आहे की सगळ्यांनाच वॅक्सिनेट व्हायला पाहिजे, पण ते दॅट इज नॉट रिअलिस्टिक. पॉसिबलच नाही आहे ना. पॉसिबलच नाही आहे. कसं वॅक्सिनेट करणार? सर आपल्याकडे नर्सेस नाही आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. आपल्याला तितके इंजेक्शन पण घ्यावे लागणार. आता महाराष्ट्र गव्हर्नमेंट सांगते की वॅक्सिन मिळावी, पण आमच्याकडे इंजेक्शन्स नाही आहेत, आमच्याकडे फॅसिलिटीज नाही आहेत. तर सर्व ऑगमेंट करावं लागेल. ते तर आपण केलंच नाही आहे. आणि तुम्ही हेल्थकेअर इन्फ्रास्ट्रक्चर, आपण आज हेल्थकेअर विषयी बोलत आहोत, इतके बेड्स नाही आहेत. आपलं ऍव्हरेज बेड्स 0.9 per 1000 आहे.
जेव्हा की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं ऍव्हरेज आहे की 3 बेड्स पर 1000 असलं पाहिजे, 1000 पॉप्युलेशनसाठी 3 बेड्स असले पाहिजे हॉस्पिटल्समध्ये. आपल्याकडे आज 40 ते 50 लाख जास्त बेड्स, म्हणजे हे सर्व बेड्स 30 लाख आजच्या आजचा 40 लाख आजचा शॉर्टफॉल आहे. आणि जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं बाय द टाइम इट गेट्स पॉप्युलेशन वाढणार तर आपल्याला 51 लाख बेड्स लागणार. त्यात आझादी पासून आजपर्यंत कुठे इन्व्हेस्टमेंट झालंय? काहीच नाही. मुंबईमध्ये बघा, आझादीनंतर कुठली हॉस्पिटल नवीन आली आहे? मोठी हॉस्पिटल आली आहे. जितकी पण मोठ्या हॉस्पिटल्स आहेत ते सर्व आझादीच्या पूर्व बांधले गेले आहेत किंवा आझादीच्या पूर्व प्लान पास करून कन्स्ट्रक्शन चालू झालं आणि 1948 1950 पर्यंत ते हॉस्पिटल्स उभारून झालं. त्यानंतर काही केलं काय स्टेट गव्हर्नमेंटनी, सेंट्रल गव्हर्नमेंटनी? काहीच नाही केलं. आणि आज जेव्हा आपण बघतो की आपल्याकडे शॉर्टफॉल आहे तर आपण हे सर्व सिस्टमिक प्रॉब्लेम्स आपण कधी डिस्कस नाही करत. आपण फक्त एक करतो, बेड नाहीये तर काय रातोरात हॉस्पिटल उभी करणार? नाही होत. आपल्याला फक्त 8 माळ्याच्या बिल्डिंग उभारायचं असलं तरी त्यात दीड वर्ष जातो. इट इज नॉट इझी. आपण हे सर्व सिस्टमॅटिक, मीडियाचं जबाबदारी आहे की हे सर्व सिस्टमिक क्वेश्चन्स डिस्कस केले पाहिजे, पण ते करतच नाही. ते लोक फक्त हाईप आणि दुष्प्रचारमध्ये बिझी आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात वर्स्ट म्हणजे हॉस्पिटल्समध्ये आग लागून महाराष्ट्रामध्ये असे किती 3-4 इन्सिडेंट झाले ते तर फारच शॉकिंग आहेत ना. म्हणजे लोक कोविडने आयसीयू मध्ये होते आणि अशा आग लागणं, किंवा मला वाटतं लहान मुलांचं कुठेतरी एक हॉस्पिटलमध्ये आग लागली. ह्या तर इतक्या अनफॉर्च्युनेट गोष्टी आहेत आणि ह्याच्यातनं आपण काहीच शिकत नाही. पण ते होणारच नाही. दुसरं होतं, गव्हर्नमेंटने सांगितलं होतं की जितकी पण हॉस्पिटल्स आहेत त्यांनी मोठ्या हॉस्पिटल्सनी कॅप्टिव्ह ऑक्सिजन प्लांट असलं पाहिजे. पण कुठल्याही गव्हर्नमेंट हॉस्पिटल्सनी कॅप्टिव्ह ऑक्सिजन प्लांट बनवलाच नाही आहे. पीएम केअर्स मधून पैसे घेऊन ते लोक करू शकत असते. त्यांनी सांगायचं असलं की केईएम आहे, बॉम्बे हॉस्पिटल आहे, हे आहे, तुम्ही टाका तिकडे. नाही केलं कारण त्याच्यात पूर्ण नेटवर्क आहे. ऑक्सिजन कुठून विकत घेतात, त्यात काय अंडरस्टँडिंग आहे, हे सर्व म्हणजे त्या लोकांनी पर्पजली केलं आहे. आणि हे अकाउंटेबिलिटी नाही आहे. हे जर हॉस्पिटलमध्ये जे आग लागली ते जर गुजरातमध्ये लागली असती की कर्नाटकमध्ये लागली असती तर आजपर्यंत कॉन्ट्रोवर्सी होणार की अरे गव्हर्नमेंट इज मिसमॅनेजिंग. पण महाराष्ट्र म्हणजे आपण गप्प बसायचं. फारच डाऊन प्ले केलं त्याने इन्सिडेंट. मला एकदम डाऊन प्ले केलं कारण मीडियाचं अलाइनमेंट आहे, आयडिओलॉजिकल अलायन्स आहे की आपण नाही बोलू शकत कारण इकडे काँग्रेस आहे, राजस्थानमध्ये काँग्रेस आहेत. आपण नाही बोलायचं. आणि मला असं सारखं वाटतं की हेच जर आज फडणवीस मुख्यमंत्री असते आणि जर अशा टाईपचं काही सिच्युएशन असती तर मला वाटतं मीडियाने ते खूप डोक्यावर घेतलं असतं, असं मला नेहमी वाटतं. न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट सर्वांनी मोठे मोठे आर्टिकल्स लिहिले असते. 15-20 हजार झाड कापून त्याचे पेपर बनवून आर्टिकल्स लिहून गेले असते. पण आता गप्प बसायचं असतं. पण आरेच्या वेळेला पण त्यांनी खूप कॉन्ट्रोवर्सी केली होती. तर मला असं वाटतं त्यामुळे पूर्ण एक लॉबीच होती. पूर्ण लॉबी आहे. बरोबर आहे तुमचं बोलणं. तर आता सध्या मग आपण आता जे बघतोय की हा जो इंटरनॅशनल मीडियाचा पण जो मगाशी आपण जर बोलत होतो की इंडियाला टार्गेट करायचा त्यांचा जो त्यांचं एक सिस्टमॅटिक प्लॅनिंग असतं. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण तशा टाईपचं कव्हरेज बघतो. पण ह्याचं कारण आपण डिस्कस नाही केलं मगाशी. याच्यात सर्वप्रथम आपल्याला बघावं लागतं की कसं एक ग्लोबल आयडिओलॉजिकल अलिजन्स आहे आणि कसे सिस्टम्स आहेत. तर एक ग्लोबल लेफ्ट आहे, ग्लोबल वामपंथ आहे, वैश्विक वामपंथ आहे, ज्याला स्वतःची गव्हर्नमेंट सर्व देशात टाकायची आहे. ओके. जॉर्ज सॉरोस सारखे लोक $100 कोटी फक्त नॅशनलिझमच्या विरुद्ध लढा करण्यासाठी अलोकेट करतायत. आणि नॅशनलिझम कुठे आहे? म्हणजे देशभक्ती नसली पाहिजे लोकांमध्ये. यू शुड नॉट बी पेट्रियोटिक, यू शुड नॉट बी अ नॅशनलिस्ट. आणि तुम्ही सर्व वामपंथी मुवमेंट बघा, चायनीज कम्युनिस्ट पार्टी, दे बिलीव्ह इन चायनीज नॅशनलिझम. सोव्हिएत युनियन बिलीव्ह इन सोव्हिएत नॅशनलिझम. फक्त एक आपणच आहोत जिकडे वामपंथ सांगते की तुम्ही नॅशनलिस्ट नाही असलं पाहिजे. तर हे कसलं नरेटिव्ह झालं? म्हणजे देशद्रोही नरेटिव्हच आहे आपल्याकडे. आणि तुम्ही बघा तेच वामपंथी आहेत. 1962 इंडो चायना वॉरच्या वेळेस त्या लोकांनी सांगितलं की आमचे चेअरमॅन माओच्या विरुद्ध आम्ही काहीच नाही बोलणार. म्हणजे ते लोक भारतीय आहेत, ते लोक चायनीज आहेत. हे सेम वामपंथ आहे ज्यांनी गंगाधर अधिकारी डॉक्ट्रिन मध्ये क्लिअरली सांगितलं होतं की देशाची आझादी मिळाली तेव्हा देशचे तुकडे करायचे आणि 17 ते 18 तुकडे झाले पाहिजे.
इमॅजिन तुकडे तुकडे गँगचं डिस्कशन 1942 मध्ये चालू झालं होतं आणि हो का? मुस्लिम लीग बरोबर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचं अलायन्स होतं आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियानी कैफी आझमी सारखे, कैफी आझमी म्हणजे शबाना आझमीचे वडील समाजाचं बळ, सारखे yes. कम्युनिस्ट लिडर्सला त्या लोकांनी मुस्लिम लीग मध्ये प्लांट केलं की तुम्ही तिकडे जा आणि पार्टिशनसाठी तुम्ही काम करा. हम्म, असं आहे सिस्टम. हम्म. आणि म्हणजे खरंच नॅशनलिझम की- नसलं पाहिजे. बरं. तर असं पूर्ण गेम चालू आहे आणि तिकडे पण जे ग्लोबल लेफ्ट आहे, तिकडे जे लोक आहेत ते सिस्टम मध्ये, ते लोक इंडियन्स बरोबर काम करतात. तिकडे आर्टिकल येतो, अँटी इंडिया आर्टिकल येतो आणि इंडियामध्ये बसलेले लोक त्यांना सपोर्ट करतात आणि सत्य सांगत नाही. आणि तिकडे एक आहे मोदीजींनी केलं की वी जस्ट इग्नोर इट. तुम्ही काही लिहा, आम्ही इग्नोर करू तुम्हाला. कारण किती लोक वाचणार तिकडे. बरोबर. वॉशिंग्टन पोस्ट कोण वाचतो तिकडे? इट इज कॉल्ड एज अ प्रवदा ऑन द पोटोमॅक. नाही. आणि आता जे वॅक्सिन बद्दल पण मला वाटतं ते जे आपलं कोवॅक्सिन मला वाटतं युएसनी थोडं एन्डॉर्स केलंय की ते सेफ आहे म्हणून. त्याच्यावर पण आपल्याकडे खूप पॉलिटिक्स चालू होतं. अरे त्यात तर सर्वात घाणेरडं पॉलिटिक्स जर झालं आहे तर ते वॅक्सिनवर झालं आहे. फायझरला इंडियामध्ये वॅक्सिन इंट्रोड्यूस करायचं होतं. इंडियन गव्हर्नमेंटने सांगितलं की नाही, तुम्ही नाही करू शकाल, तुम्ही इकडे टेस्ट करावं लागेल, टेस्टचे रिझल्ट द्यावे लागेल आणि तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल. फायझरनी चक्क रिफ्यूज केलं की आम्ही रिस्पॉन्सिबिलिटी नाही घेणार. आणि काय झालं नंतर, आपण जेव्हा पीएम केअर्स मधून 100 कोटी वॅक्सिन डेव्हलपमेंटसाठी अलोकेट झाले होते, आपली देशी वॅक्सिन लॉन्च झाली तर यांना तकलीफ होणार. तर त्यांनी पहिला आपल्या देशी वॅक्सिनच्या विरुद्ध दुष्प्रचार चालू केला की त्याची साईड इफेक्ट काय होणार, लोक मरतील. आता नॉर्वेमध्ये 25 लोक मेले आहेत फायझरची वॅक्सिन घेऊन, त्याच्याविषयी कोणीच नाही बोलत. आणि इकडे त्यांनी लोकांच्या मनमध्ये एक शंका घातली, एक डर घातलं की हे तुम्ही घ्यायची नाही इंडियन वॅक्सिन, कारण त्याची गॅरंटी नाही. राहुल गांधी आणि काँग्रेस लिडर्सनी ओपनली त्याला असे सवाल विचारले होते. व्हॉट डज दॅट मीन? ते सांगते की हे तर म्हणजे आम्हाला इंडियन इंडस्ट्रीला अटॅक करायचं आहे आणि डिस्ट्रॉय करायचं आहे. आणि जेव्हा बघितलं की हे तर चालू आहे, आपण 100 दिवसात 100 दिवसात 14 कोटी लोकांना वॅक्सिनेट केलंय आणि बघितलं की हे तर आपण चालत आहे काम, तेव्हा काय झालं? तेव्हा त्या लोकांनी अटॅक केलं की वॅक्सिनची शॉर्टेज आहे. का? कारण त्यांना पाहिजे होता की जे कंपन्यांनी बिग फार्मा आहे, ज्यांनी बायडेनच्या कॅम्पेनमध्ये फंडिंग केलं होतं, त्यांना इंडियामध्ये मार्केट मिळालं पाहिजे. 200 आज फायझरची वॅक्सिन आहे $20 ते $30 पर वॅक्सिन. म्हणजे 2 वॅक्सिनचा डोस किती कॉस्ट किती होणार? इंडियन वॅक्सिन 8 ते $10-12. त्यांना इंडियन वॅक्सिन जे आहे $8 ते $12 ते महाग वाटते आणि सांगतात की का हे लोक पैसे घेतात, का हे लोक प्रॉफिट करतात. पण फायझर जेव्हा $20 ते $30 मध्ये विकते तिकडे प्रॉफिट नाही दिसत त्यांना. हे पूर्ण कॅम्पेन आहे, पूर्ण मॅलिशियस कॅम्पेन आहे. हे लोक सांगतात की आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंट नाही करत, पण जेव्हा इंडियन कंपनी रिसर्च अँड डेव्हलपमेंट कुठून करणार? पैसे पण असले पाहिजे ना. प्रॉफिट नाही केलं तर कसं आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंट करू? पण तुम्ही प्रॉफिट करू नका आणि तुम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंटही करा. आता इंडियामध्ये कोविशिल्ड आहे ॲस्ट्राझेनेकाची, जे सिरम इन्स्टिट्यूट मॅन्युफॅक्चर करते, त्याला रॉयल्टी द्यावी लागते ॲस्ट्राझेनेकाला. त्याच्याविषयी कोणीच काही नाही बोलत. तुम्ही भाव कमी करा. अरे पण तो कसा सिरम इन्स्टिट्यूट कसं काम करणार? तुम्ही लोक का 8 महिने 9 महिने 10 महिने घरात ऑफिसमध्ये जाणार आणि पगार नाही मिळणार तर तुम्हाला चालणार का? आम्हाला तर हर महिने पैसे पाहिजे, पगार पाहिजे, पण तुम्ही पैसे नाही कमावले पाहिजे. हे ऍटिट्यूड आहे. हे सेम लोक आहेत जे सांगतात की आपल्याला लस का नाही आहे, पण जेव्हा गव्हर्नमेंट 3,000 कोटी देणार की तुम्ही लस मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी वाढवा, तर सांगणार की अरे तुम्ही तर क्रोनी कॅपिटलिझमला सपोर्ट करतात आणि तुम्ही कॅपिटलिस्टला सपोर्ट करतात, पण पैसे नसले तर कुठून वॅक्सिन होणार, मॅन्युफॅक्चर होणार? हे म्हणजे हे गोष्ट ठीक आहे. हे लोकच आहेत जे सांगतात, सीएच्या वेळेस सांगितलं होतं की वसुदैव कुटुंबकम. ते वसुदैव कुटुंबकम आता हवात इव्हॉपरेट झालंय का? जेव्हा आपण वॅक्सिन देतो, वी आर पार्ट ऑफ द ग्लोबल सप्लाय चेन्स. आपण वॅक्सिन देतो त्या समोर आपल्याला रॉ मटेरियल मिळते. आपले इंटरनॅशनल कमिटमेंट्स आहेत गावी आणि दुसरीकडे. आपण एक्सपोर्ट नाही करायचं दुसऱ्यांना. पण हे वसुदैव कुटुंबकम इज अलाउड फॉर सर्टन कम्युनिटीज इंडियामध्ये राहायला, पण आपली वॅक्सिन दुसऱ्या देशात जाणं त्याच्यासाठी अवेलेबल नाही आहे. तर हे डबल स्पीक आहे लोकांची. बरोबर.
तर थँक्यू सुमित. आपला वेळ आता जरा आपल्याला रॅपअप करावा लागतंय. पण इकडे आम्हाला तू खूप डोंबिवलीहून मुंबईतनं वेळ दिलास आणि एवढं सगळं सांगितलंस त्याबद्दल खूप खूप थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू आणि व्हेरी मच. आपण होप करूया की या सगळ्या कोविड सिच्युएशन मधून आपण लवकर बाहेर येऊ. थँक्यू व्हेरी मच. आपण हे प्रार्थना करू देवाला, आपण खरंय. सर्व लवकरच बाहेर येऊ याच्यात.